मॅम एक गोष्ट लक्षात ठेवा, या माझ्या बायकोला विश्वासात घेऊन सत्य सांगायला मला जरा सुद्धा वेळ लागणार नाही. जरा डोळ्यात पाणी आणलं आणि जे काही घडलं, जो काही प्लॅन तुम्ही रचलात ना, तो जर मी तिला सांगितला, गेम ओव्हर. गेम ओव्हर. कोणाचा गेम ओव्हर होईल? कुठलंच आहे? कुठले पैसे? आपण काय बोललो होतो त्याचं रेकॉर्डिंग आहे तुझ्याकडे? आपल्यात नक्की काय झालं होतं ह्याचं काही प्रूफ आहे का तुझ्याकडे? दीड दमडीची लायकी आहे तुझी, तरीही माझ्या घरात राहतोयस, फुकटचं खातोयस, पितोयस, आमच्या बरोबर वावरतोयस. काय ना, हा जो चेक आहे, हे जे पैसे आहेत ना, प्लस स्वीटूला माझ्या आणि ओमच्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी दिले होते. त्यासाठी तुझं लग्न लावून दिलं होतं स्वीटूशी. तू तिला आमच्याच घरात घेऊन आलास, माझ्या डोक्यावर बसायला, आणि माझ्या अंगावर ओरडतोयस, ओरडून बोलतोयस. काय ना, या सगळ्याचा सगळ्यात जास्त त्रास माझ्या भावाला होतोय. तो सफर करतोय. तू आय एम सॉरी. आय एम सॉरी मॅम. आय एम सॉरी मॅम. तुम्ही समजू शकता, मी आता मॅम तुमचं म्हणणं बरोबर आहे. ओम सर इथे नाही आहेत म्हणून तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक. त्रास होतो. हा, तेच. तुम्हाला त्रास होतोय हे मी समजू शकतो, पण ओम सरांना इथे परत आणण्यासाठी माझ्याकडे एक सजेशन आहे. म्हणजे माझ्याकडे एक आयडिया आहे, तुम्ही ऐकून घ्या. आपण ना ओम सरांचे सगळे कार्ड्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, सगळे ब्लॉक केले. ऐका ऐका, त्यांना कुठलाच फायनान्शियल ऍक्सेस द्यायचा नाही, तर ते इथे येते. डोकं फिरलंय का तुझं? ओम इथून निघून गेलाय, त्या घड्याळ्या चाळीत राहतोय, त्याला किती त्रास होतोय. शिवाय त्याची कार्ड्स ब्लॉक करून त्याला अजून त्रास द्यायचा आहे का? फ्रस्ट्रेट करायचंय का? एक मिनिट, हे जे घर आहे, हा जो बिझनेस आहे, हा सगळा ओमचा आहे. जी चड्डी बनियान घालतोस ना, ती सुद्धा ओमनी दिलेल्या पगारातूनच विकत घेतोस. त्याचीच कार्ड्स ब्लॉक करून त्याला त्रास द्यायचा विचार करतोस. हाऊ यू? मॅम प्लीज तुम्ही शांत व्हा. प्लीज शांत डोक्याने विचार करा. तू ऐकून तर घ्या. आपण जर ओम सरांचे सगळे कार्ड्स ब्लॉक केले, त्यांचा फायनान्शियल ऍक्सेस आपण पूर्णपणे बंद केला, तर त्यांची पंचायत होईल. त्यांना तिथे सर्व्हाइव्ह करणं खूप अवघड होऊन जाईल आणि त्यांना काही करून इथे परत यावं लागेल. साम दाम दंड भेद काहीही करून आपल्याला ओम सरांना इथे जर आणायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल. आय एम शुअर की ते परत येते. बोलतोस ते पटत नाही आहे मला, पण ते केल्याने जर ओम घरी परत येणार असेल तर करीन मी ते. थँक्यू मॅम. पण ते माझ्या चेकचं फोन करून कार्ड ब्लॉक करायचं. लगेच सांगतो अकाउंट्सला.
अकाउंट नंबर 3050 ब्लॉक आणि हे दुसरं अकाउंट ब्लॉक्ड. अरे हे काय, माझी सगळी कार्ड्स ब्लॉक केली आहेत. युअर्स फेथफुली मालविका खानविलकर. मालविका खानविलकर. मॅम मॅम फोन आहे, ओम सरांचा फोन आहे. हे घ्या, मी काय सांगू बोलून तर घ्या मॅम. तू. हा ओम. हॅलो ताई, मी ते माझ्या क्रेडिट कार्डचे मेसेजेस बघितले. हा ते मी It's okay. आता मी कंपनीत काम करत नाही, सो मला कंपनीची कार्ड वापरायचा काहीच अधिकार नाहीये. आणि ऍक्च्युली मी ज्या दिवशी तुला भेटायला आलो होतो त्याच दिवशी तुला कार्ड द्यायला हवे होते, बट त्या दिवशी विसरलो. So, त्याबद्दल सॉरी. ऐक ना ओम, तसं काही नाहीये प्लीज. मी ते फक्त ताई तू. ताई, तू योग्य केलंयस. तू मला एक्सप्लेनेशन देऊ नको, त्याची काही गरज नाहीये. ऐक ना, मी हे सगळं तू. ऐक, आय एम फाईन ऍक्च्युली. आय विल मॅनेज इट. टेक केअर. बाय. ऐक ना ओम, तुला पैसे हवे. काय झालं मॅम? तुझं ऐकून मी मूर्खपणा केला. ओमची कार्ड्स ब्लॉक केली आणि आता त्याला किती त्रास होतोय. त्याला अजून त्रास दिला आपण. तू मॅम तुम्ही जर शांत व्हा, धीर धरा ना थोडा. कुठल्याही गोष्टीला थोडा तरी वेळ लागतो ना. प्लीज ट्रस्ट. ते परत येतील. मावशी, आपण शॉपिंगला जाणार होतो ना, मग आपण इथे का आलोय? काय स्वीटू, माझी अशी इच्छा आहे की लग्नाच्या दिवशी नेमकं काय झालं ते तुला कळायला पाहिजे. ओम असं का वागला ते तुला कळायला पाहिजे. आणि ओमला जाब विचारायचा तुला पूर्ण हक्क आहे. चल. नाही मावशी. स्वीटू प्लीज, मी सांगतेय ना, माझं नाही ऐकणार. नलमावशी, मी जरा जाऊन येतो, माझं एक छोटंसं काम आहे. नाही थांब. कुठे चाललायस तू? काहीतरी खाऊन जा ना. नको, अगं भूक नाहीये. अरे गरम गरम भाजी झालीये, चपाती भाजी खाऊन जा. मी आलोच. नलमावशी, ऐक ना, आई आणि स्वीटू आलेत. काय आली ती? आली ती म्हणजे तुला माहिती होतं ते येणार आहेत. तू सांगितलं का नाहीस मला? तुला सांगितलं असतं तर थांबलं असतास तू घरात. नाही. मावशी नाही. स्वीटू प्लीज. नाही. स्वीटू प्लीज प्लीज जा. ओम, तुला तिच्याशी बोलायला हवं. काय करू बोलून मी? बोलून मोकळा हो तरच तुझं मन शांत हो. ना तू सुखात राहू शकणार ना ती. अगं, माझ्या सुखाचं सोड, तिच्या सुख. ओम, बोल.
हाय. आता काय बोलणार म्हणा तू? सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी स्वीटू. हे बघ, जे झालं ना ते खूप अनफॉर्च्युनेट होतं, आय नो, आणि ते अनएक्सेप्टेबल होतं. पण मी तुला फसवलं नाहीये. खरंच मी तुला फसवलं नाहीये. मी येणार होतो, मला वेळेत यायचं होतं, पण मी नाही येऊ शकलो. आय एम व्हेरी सॉरी. पण पण काय? पण तुला इतकं महत्वाचं काम आलं की तू स्वतःचं लग्न आहे हे विसरलास. तू एका मुलीला दिलेलं वचन विसरलास. तू हे विसरलास की एक मुलगी इथे मुंडावळ्या बांधून हातात हार घेऊन तुझी वाट बघत उभी आहे. इतकं काय महत्वाचं काम होतं मिस्टर ओम खानविलकर? असा कुठल्या जागी होतास तू की तू आपल्या लग्नात नाही येऊ शकलास? का? आता काय झालं? उत्तर द्यायची हिम्मत नाहीये का इच्छाच नाहीये? सांग ना. इतके महिने ज्या गोष्टीसाठी आपण धडपडलो, जगाशी भांडलो, ती गोष्ट जेव्हा पूर्णत्वाला येणार होती त्या क्षणी तू मला सोडून का निघून गेला सोम? अरे त्या तुझ्या महालातनं तू इथे येऊन चाळीत राहिलास. इथे पडेल ते काम केलंस. दिवस रात्र जागून काढले, सगळी मेहनत केली. मग असं काय आठवलं तुला की ज्यामुळे तू मला मांडवात तिथे लग्नाच्या एकटीला सोडून निघून गेलास? आणि मग जर जायचंच होतं तर मग मला इतकी छान स्वप्न कशाला दाखवलीस, खरी वाटतील अशी? एका गरीब मुलीला एक राजकुमार भेटतो आणि तिचं आयुष्य बदलून जातं. माझं पण आयुष्य बदलायला लागलं होतं. मला या राजकुमाराचं वेड लागलं होतं. स्वप्न पडायला लागली होती. या राजकुमाराची सवय लागली होती. ती गरीब मुलगी विसरून गेली की परीकथा या फक्त ऐकायच्या असतात. काही वेळ त्याच्यात रमायचं असतं आणि पुन्हा भानावर यायचं असतं. माझं भानावर यायचं तेवढं राहून गेलं. पण थँक्यू. तुम्हाला इतक्या खाडकन भानावर आणलंस ना की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या परीकथा संपल्या. तू मला सॉरी नाही, मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे मिस्टर ओम खानविलकर. तुझे हे जे काही वागलायस ना त्यामुळे निदान मला कळलं तरी की तुझं माझ्यावर प्रेम कधीच नव्हतं. आई म्हणते ना ते बरोबर आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि हे चांगल्यासाठीच झालंय. तुझा खोटेपणा, बेजबाबदारपणा मला लग्नानंतर कळला असता ना तर मी उद्ध्वस्त झाले असते, काही करू शकले नसते. तू जिथे मला एकटं सोडलंस ना तिथे त्याच मांडवात त्याच मुहूर्तावर माझं लग्न झालं आणि मला चांगला नवरा मिळाला. माझं सगळं छान झालंय. मी खूप 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 आनंदात आहे. सगळं मी तुला काय सांगते म्हणा, उगाच माझ्या सुखाला तुझी दृष्ट नको लागायला. एनिवे, थँक्यू सो मच. थँक्यू.
स्वीटू 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 ए स्वीटू बाळा काय झालं हे? तू का बोलला नाहीस तिला खरं खरं? तुम्ही हे सगळं बोलावं म्हणून आम्ही ही भेट घडून आणली होती. तू का नाही बोललास ओम? तू का नाही सांगितलंस तू आमच्यासाठी काय केलंयस ते? ओम ती किती बोलली तुला, तू का नाही बोललास राजा? तुला कळतंय का ती ती आयुष्यभर तिरस्कार करेल तुझा? मी नाही बोलू शकलो तिच्याशी. का? आजही मला तिच्या नजरेत प्रेम दिसलं माझ्याबद्दल. ती अजूनही प्रेम करते माझ्यावर. शकू, बरं झालं तू आलीस. येणारच होते. मुलांसाठी यावंच लागलं ना. मागच्या भेटीत काहीच निष्पन्न झालं नाही. स्वीटूचा संताप झाला आणि ओम दुखावला गेला बस. शकू, मला वाटलं होतं की एकमेकांशी बोलतील, एकमेकांवर रागवतील, एकमेकांना जाब विचारतील, पण तसं काहीच झालं नाही. फक्त गैरसमज वाढले. स्वीटूने किती ऐकवलं ओमला. ऐकवणारच ना. जे काय झालं त्याबद्दल ती माफ नाही करू शकत ओमला. काही बाबतीतनं फार हट्टी आहे स्वीटू, अगदी तुझ्यासारखी. आणि तुझाच हट्ट होता ना की स्वीटूला घरची सून करून घ्यायचं म्हणून. नाही, हट्ट माझा होता खरा, पण त्याहून हट्टीपणा तू केलास हे तुझ्या लक्षात आलंय का? एवढी अडून बसलीस. नाहीतर आज काय झालं असतं? ही परिस्थिती ओढवली असती. नाही, खरंय तुझं. तेव्हाच हो म्हटलं असतं. हट्टीपणा केला नसताना तर आज आपल्या पोरांवर ही वेळ आली नसती. शकू, माझ्या लक्षात एक गोष्ट आली आहे, तुझ्याही लक्षात आली तर बरं होईल. आपल्यामुळे खूप काही बिनसलंय. शकू, मला आता ओमची अवस्था बघवत नाही. मला ही स्वीटूकडे बघून अपराधी वाटत राहतं ग. वरवर दाखवते ती काहीच झालं नाहीये, ती आनंदात आहे, पण मनात काय चाललंय ते कळतंय मला. मग काय करायचं शकू? परत भेट घडून आणून द्यायची का दोघांची? अजिबात नाही. आजपर्यंत आपण त्या दोघांच्या मध्ये आलो ना, बघ काय होऊन बसलंय. याच्या पुढे ना जाऊ दे, त्यांना आपापल्या आयुष्याला सामोरं जाऊ दे बस. आता ना आपण त्यांचा हात सोडणं गरजेचं आहे. त्यांना मोकळं सोडणं गरजेचं आहे. म्हणजे आपण नुसतं बघत राहायचं? बघत नाही राहायचं. आपलं आई म्हणून जे कर्तव्य ते आपण करत राहूया ना, पण त्यांना त्यांची मोकळीक देऊया, त्यांना त्यांची स्पेस दे, थोडा वेळ दे. खरंच आयुष्य फार बदलून गेलंय त्यांचं, पण ना त्यांना स्वतः त्या आयुष्याला सामोरं जाऊ देऊया. बरोबर बोलतेस. आपल्या मुलांना त्यांची स्वतःची लढाई लढू दे. काही काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित होईल. थोडंसं अंतर राखूया.